विषय चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातो, चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही, अजिबात भूमिका नाही. कारण ते जनता पक्षाबरोबर कशा करता जावं, ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह तोडलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाही. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच, थोडं थांबा. अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत. पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही. होईल की ज्याने शेण खाल्लेलं आहे बरं का, त्याला जाब नक्की विचारला जाईल, नक्कीच. राऊत साहेब, तुम्ही म्हणता आहात की समर्थन केलेलं नाही, पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत. मी करतोय ना, तुम्ही करता आहात बरोबर आहे, पण मी करतोय ना. उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीत समर्थन देणार. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही. कोणी काही म्हणू द्या, कोणी काही म्हणू द्या, हे मी जबाबदारीनं सांगतोय की भारतीय जनता पक्षाबरोबर अशा प्रकारे फुटलोट करण्याचा कोणत्याही सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी ही आमची भूमिका नाही. जसं आता मुंबईमध्ये महापौर पदाच्या संदर्भात अनेक भूमिका, निवडणूक बिनविरोध झाली, ही भूमिका आहे पक्ष आणि ती जाहीरपणे घेतली. पण चंद्रपूर सारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील, पक्षाला अंधारात, तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री आहे.